नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये। तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण 3 मुद्दे एक्सप्लेन करणार आहोत। सर्वात प्रथम मुद्दा आहे की जर सीईटी मध्ये कमी मार्क्स आले असेल तर काय करावे। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की सीईटी मध्ये समजा कमी मार्क्स आले त्याच्यावर चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज भेटेल का। आणि तिसरा मुद्दा आहे की खरंच इंजिनिअरिंगला स्कोप राहिला आहे का, इंजिनिअरिंग करावी का। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी या 3 मुद्दे तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे। तर सर्वात प्रथम आपला पहिला मुद्दा पाहू की सीईटी मध्ये कमी मार्क्स आले तर काय करावं। आता कमी मार्क्स याचा अर्थ की समजा मुलांना तुम्हाला जर 50, 40, 30 किंवा 60 असे जर मार्क्स सीईटी मध्ये आले असतील तर मित्रांनो घाबरून जायचं काही कारण नाही की बऱ्याचशा मुलांना वाटतं की कमी मार्क्स आले याचा अर्थ आपल्याला कॉलेज अलॉट होणार नाही। तर एक सांगतो की महाराष्ट्रात भरपूर कॉलेज आहेत, जरी तुम्हाला 0 जरी पर्सेंटेज मिळाला तरी कोणत्या ना कोणत्या कॉलेजमध्ये कोणती ना कोणती ब्रांच तुम्हाला मिळणार आहे, त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा कॉलेजनी प्रोव्हिजनल ऍडमिशन सुरू केले। प्रोव्हिजनल ऍडमिशन म्हणजे काय आहे की कॅप राऊंड प्रोसेसच्या अगोदर कॉलेज काय करतं की स्वतः तुम्हाला फोन करून सांगतं असं असं सीट वॅकंट आहे तुमच्यासाठी, आणि ते त्यांचं सीट विकण्यासाठी किंवा थोडक्यात फिल करण्यासाठी भरपूर काही आमिष दाखवतात। आमचं असं कॉलेज आहे, आमची अशी प्लेसमेंट आहे। तर मित्रांनो, त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा नाही, कारण तुम्हीच विचार करा, जर एखाद्या कॉलेजला समजा गरज आहे याचा अर्थ त्यांच्याकडे काहीतरी कमी आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची गरज आहे ना। आता समजा टॉप कॉलेज आपण पाहिले, सीओईपी, पीएचपी, यांच्यातून तुम्हाला कधीच फोन येणार नाही की आमच्याकडे तुम्ही ऍडमिशन घ्या, कारण त्यांच्याकडे विद्यार्थीच एवढे आहेत की त्यांच्या सीट फुल होऊन जातात। तर मित्रांनो, तशा कॉलवर विश्वास ठेवायचा नाहीये। ओके, आणि याचा दुष्परिणाम म्हणजे काय होतो की नंतर तुम्हाला महाडीबीटीची स्कॉलरशिप अवेल करण्यासाठी याचा प्रॉब्लेम येतो। ओके, प्लेसमेंटसाठी तर येतोच। तर मित्रांनो, कमी मार्क्स आलेत घाबरून जायचं काही नाही। आपली जी कॅप प्रोसेस आहे याच्यामध्ये 3 कॅप राऊंड आहेत। त्याच्यानंतर जर तुमचं कॅप राऊंड मध्ये नाहीच झालं तर चौथा आपला स्पॉट राऊंड पण आहे। आपण 4ही राऊंड पर्यंत आपण ट्राय करायचंय। ओके, आणि याच्यासाठी एक विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला एक काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल। आता सीईटी मध्ये कमी मार्क्स आले, ठीक आहे, काय चुका झाल्या असतील 11वी 12वी अभ्यासामुळे, तर त्याच्यामुळे आपल्याला कमी मार्क्स आले, तर त्याच्यासाठी एक तर तुम्हाला कॉलेज कॉम्प्रोमाइज करावं लागेल किंवा तुम्हाला ब्रांच कॉम्प्रोमाइज करावं लागेल। बरोबर, समजा जर तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये म्हणजे चांगलं कॉलेज पाहिजे, म्हणजे एक मीडियम लेवलचं समजा DY पाटील असेल, सिंहगड असेल, यांसारखे जर कॉलेज पाहिजे असेल तर, आणि तुम्हाला जर कमी मार्क्स असतील तर तुम्हाला ब्रांच कॉम्प्रोमाइज करावं लागेल। तिथं तुम्हाला सिव्हिल, मेकॅनिकल यांसारख्या ब्रांच घ्यावा लागतील। आणि सर, जर तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच करायचं असेल किंवा आयटीच करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला कॉलेज कॉम्प्रोमाइज करावं लागेल। मग त्यासाठी तुम्हाला ट्रिनिटी कॉलेज असेल, झील कॉलेज असेल, तर यांसारखे कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करावं लागतील। तर मित्रांनो, हा होता आपला पहिला मुद्दा। त्याच्यानंतर चांगलं कॉलेज भेटेल का, तर निश्चित मित्रांनो तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल जर तुम्ही कॅप राऊंडची प्रोसेस व्यवस्थित फॉलो केली, व्यवस्थित जर गायडन्स मिळवला। आपल्या चॅनलवर तर आपण पूर्ण तुमचं ऍडमिशन होईपर्यंत तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे। तर तुम्ही व्यवस्थित जर गायडन्स आपला फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटेल। आणि त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे इंजिनिअरिंगला खरंच स्कोप आहे का। आता तुमच्या मनात येईल की सर्वजण इंजिनिअरिंग कडे पळतायत। ओके, तिकडे गर्दी वाढायला नको। ज्या प्रकारे आपलं मेकॅनिकल सिव्हिल ब्रांचचं झालं, म्हणजे सध्या मेकॅनिकल आणि सिव्हिल ब्रांचला थोडासा स्कोप कमी झालाय किंवा प्लेसमेंट कमी आहेत। ओके, आणि हेच जर विचार केला आपण 2013, 14, 15, तर त्यावेळेस मेकॅनिकलला भरपूर मुलं ऍडमिशन घ्यायची। बरोबर, तसंच कॉम्प्युटर किंवा आयटीचं होईल का, तर मित्रांनो ठीक आहे, थोडासा स्कोप कमी होऊ शकतो इन फ्युचर। जर आपण पुढचा 10 वर्षाचा विचार जर केला किंवा 7-8 वर्षाचा विचार केला तर स्कोप कमी होऊ शकतो, पण बंद होणार नाही। बरोबर, जे आपण पाहतोय सध्या डिजिटलायझेशन होत आहे, ऑनलाईन पेमेंट असतील किंवा ईव्ही सेक्टर वाढतंय, तर त्याच्यात भरपूर सारे टेक ब्रांचेसची मुलं गरजेचे आहेत। ओके, तर त्याच्यामुळे कॉम्प्युटर, आयटी, ENTC या ब्रांचला स्कोप आहे, तुम्ही निश्चित ती घेऊ शकता, याच्यात काही डाऊट नाही। या पुढील 1.5 ते 2 महिने खरंच तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे की यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्टेपवर एक व्यवस्थित गायडन्सची रिक्वायरमेंट असणार आहे। त्यासाठी प्लीज तुम्ही आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तसेच तुम्हाला जर काही डाऊट असेल, समजा तुम्हाला ब्रांच चूज करण्यामध्ये डाऊट असेल किंवा कोणतं कॉलेज चूज करायचं याच्यामध्ये डाऊट असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही डाऊट असेल, कोणत्याही प्रकारचा जरी डाऊट असला तर मी माझा स्क्रीनवर नंबर देतोय, तिथून तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही मला कॉल करू शकता। आणि मित्रांनो, जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा, आणि तसेच आपलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण तुमच्यासाठी जोपर्यंत तुमचं कॉलेजचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत प्रत्येक पायरीवर, प्रत्येक स्टेपवर आपण तुमच्यासाठी अशाच प्रकारचा कंटेंट घेत येणार आहोत। तर मित्रांनो, ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।